धनश्री वनौषधी यांनी मला 3 महिन्याआधी काही कंदांविषयी माहिती मागवली होती आणि त्यांनी त्यांच्यासाठी काही कंद राखून ठेवण्याची विनंती केली होती. तुम्ही बघू शकता. हा आहे गावरान भाषेमध्ये याला वांजवेल म्हणतात. तुम्ही बघू शकता, याला फळं येत नाहीत, याला फक्त ही फुले येतात. आणि वनौषधी केंद्र असल्यामुळे मी त्यांच्यासाठी हे 2 कंद राखून ठेवलेले होते आणि आज त्यांना पाठवायचे आहेत मला. तुम्ही हा दुसरा बघू शकता कंद, ज्याला फळे आलेली आहेत. मी स्पष्ट दिसतात फळे आलेली आहेत आणि त्यांना वनौषधीसाठी हे दोन्ही कंद राखून ठेवण्याची विनंती केली होती. त्यासाठी मी हे 3 महिन्यापासून कंद लावून त्याच्यापासून वेल ग्रो केला आणि वेल ग्रो केल्यानंतर प्रथम मला पाहायचं होतं की मेल कुठला आहे आणि फिमेल कुठला आहे. तर मी 3-4 दिवसाआधी, हप्त्याआधी त्यांना व्हिडिओ बनवून पाठवला होता. तर त्यांनी मला हो म्हटलं आणि सांगितलं की आम्हाला वनौषधीसाठी हे तुम्ही पाठवा म्हणून. तर याच्यामध्ये आपण काय करतो, दरवर्षीच मित्रांना औषधीय वनस्पती किंवा भाजीपाला बियाणे किंवा फळबाग चे जे वृक्ष असतात, रोपे असतात, ते सगळ्यांना पाठवितो. तर याच्यामध्ये जर शेतात लावायचा असेल तर तुम्ही फक्त हा फिमेल लावू शकता. परंतु जर तुमच्या बागेमध्ये किंवा टेरेस गार्डनवर जर लावायचं असेल तर तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी एकत्र लावाव्या लागतात. त्याच्यानंतरच तुम्हाला या करपिलाला येतात आणि ती मोठी-मोठी होऊन तुम्हाला त्या रानभाज्यांचा उपयोग तुमच्या आहारामध्ये करता येतो. तर याच्यामध्ये कसं आहे की मला माहीत आहे की बऱ्याच लोकांना या गोष्टीविषयी काही देणं-घेणं नाही. आजकाल Facebookवर कुठल्या पोस्ट पाहिल्या जातात. परंतु आम्ही आमच्यातर्फे संपूर्ण प्रयत्न करतो की सगळ्यांना आरोग्याविषयी माहिती, त्याच्यानंतर जैविक शेतीविषयी माहिती, जैविक भाजीपाल्याविषयी माहिती मिळत राहावी. त्या अनुषंगानेच विविध पोस्ट बनवून त्या Facebookवर टाकण्यात येतात. तर ही डिटेल संपूर्ण माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी याकरिता मी स्पेशली 3 महिन्यापासून या दोन्ही वेलांचं संरक्षण करीत आहे आणि याच्यातली आयडेंटिटी झाल्यानंतरच हे मी त्यांना आता पाठवणार आहे. तर कसं आहे की पावसाळ्यामध्ये जो भाजीपाला असतो तो त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात फवारण्या केलेल्या असतात आणि पावसाळ्यामध्ये मग आपल्याकडे दुसरा पर्याय नसतो की पावसाळ्यामध्ये कुठल्या भाजीपाल्याचं आपण सेवन करायला पाहिजे. तर अशा जे विविध भाजीपाला ज्या पावसाळ्यामध्ये आपण सेवन करू शकतो, तर त्याविषयी वेगवेगळ्या भाजीपाल्यांविषयी आपण माहिती टाकतच असतो. तर त्याच्यापैकी हे दोन्ही कर्टुले कंद आहेत. याला मेल म्हणतात आणि याला फिमेल म्हणतात. आणि हे दोन्ही जवळपास 2-3 फुटाच्या अंतराने लावून दिले तर आपल्याला समोरचे 20-25 वर्ष, 100 वर्षही तिथं डबल ते कंद लावण्याची गरज पडत नाही. ऑटोमॅटिक ते जमिनीत वाढत राहतात आणि दरवर्षी आपल्याला पहिला पाऊस पडला की त्याच्यापासून फळे मिळत राहतात. तर मित्रांनो, अशा अनेक ज्या मानवी आरोग्याविषयी ज्या गोष्टी असतात, त्या पॉझिटिव्ह पोस्टच आपल्या Facebookला असते. विनाकारण कुठलंही राजकारण किंवा कुठल्याही समाजसेवा किंवा कुठलं नैसर्गिक वृक्ष संवर्धन अशा गोष्टी आपण टाकत नाही. कारण की मी एकच विषय निवडलेला आहे, तो म्हणजे मानवी आरोग्य आणि विषमुक्त शेती. तर मित्रांनो, अशा प्रकारे मी प्रयत्न करतो रोजच पोस्ट टाकायच्या आणि त्या जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे अशी माझी इच्छा असते. परंतु सगळ्याच लोकांना याविषयी आवड नसल्यामुळे बरेच लोक पाहत नाहीत. परंतु मला असं वाटतं की आपण पॉझिटिव्ह टाकत राहायचं. ज्यांना आवडतात, जे समविचारी आहेत, ते ऑटोमॅटिक जुळत राहतात आणि अशा प्रकारे या पृथ्वीवरील एखाद्या व्यक्तीला माझ्या पोस्टमुळे जर त्याला स्वास्थ्य लाभ होत असेल, तर मला या गोष्टीचा आनंदच आहे आणि कुठल्याही प्रकारे प्रचार, प्रसार किंवा व्यावसायिक दृष्टिकोन याच्यामध्ये बिलकुल नसतो. याच्यामध्ये संपूर्ण जैविक शेतीविषयी माहिती आणि जैविक किचन गार्डन, टेरेस गार्डनविषयी माहिती अशा प्रकारच्या पोस्ट आम्ही टाकतो आणि याच्यामध्ये बंधनही कुठल्या प्रकारची नाही की तुम्ही आम्हाला फॉलो केलंच पाहिजे, लाईक केलंच पाहिजे, हजारो लोकांनी माझ्या पोस्ट शेअर केल्याच पाहिजे, असं काहीच नाही. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते बघू शकता. त्याचा उपयोग तुमच्या जीवनामध्ये कसा करायचा ते तुम्ही करू शकता आणि हे आमचं जे रोजचं कार्य आहे हे तुम्हाला माझ्या Facebookवर नेहमीसाठी पाहायला इथून समोर पण मिळतच राहणार. आम्ही आमच्या किचन गार्डनमध्ये, टेरेस गार्डनमध्ये, परसबागेमध्ये काय कार्य करतो आणि कशा प्रकारे कार्य करतो, तुम्ही काय करायचं ते तुमच्यावर अवलंबून आहे. फक्त आम्ही काय करतो हे माहिती आपल्या Facebookला टाकण्यात येते. त्याच्यामुळे त्याचा लाभ सगळ्यांना होईल असाच प्रयत्न असतो.
कारण की मी माझ्या पोस्ट बऱ्याच ग्रुपला पण शेअर करतो, ज्या ग्रुपमध्ये हजारो मेंबर आहेत. परंतु त्या पोस्ट शक्य तेवढ्या जास्त व्यक्तींनी पाहावं अशीच आमची इच्छा असते, परंतु त्या तेवढ्या प्रमाणात त्या पाहिल्या जात नाहीत. ठीक आहे, त्याच्यात काही आपण करू शकत नाही. ज्यांना याविषयी आवड आहे ते ऑटोमॅटिक तिकडे येतात आणि पाहतात आणि फोन पण करतात, लाईक पण करतात, शेअर पण करतात, फॉलो पण करतात. तर असं मला वाटतं की या सध्याच्या जगामध्ये मानवी आरोग्य म्हणजे स्वतःचं आरोग्य हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पैसा, देव, धर्म, जाती, पंथ, भेदभाव, राजकारण हे सगळं बाजूला ठेवून सध्या मनुष्याने फक्त आपलं आरोग्य कसं सुरक्षित राहील, छान राहील, याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. प्रत्येकाची मतं वेगवेगळी असू शकतात, त्याच्यामध्ये काही दुमत नाही. आणि आपल्या आयुष्यातील ताणतणाव कशाप्रकारे कमी करता येईल त्याविषयी पण आपण नंतर व्हिडिओ बनवणारच आहोत. आणि अशा प्रकारे हे सगळं नेहमी कार्य चालूच राहील. मित्रांनो, धन्यवाद. कारण कसं आहे की सगळे जे कामं असतात ती सकाळीच उरकावी लागतात. त्याच्यामुळे टाईट कपडे घालून, बूट घालून, टाय घालून किंवा अशा प्रकारे पोस्ट बनवणे शक्य होत नाही. माझा जो सकाळी काम करण्याचा अवतार असतो तो त्याच अवतारामध्ये मला पोस्ट बनवावे लागतात. कारण कसं आहे की एकदा हा वेळ निघून गेला की त्याच्यानंतर मग पोस्ट बनायला वेळ नसते. तर मित्रांनो, धन्यवाद. शुभ सकाळ.